काहीच रिसेंटली इंडिया आणि US मध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट फायनली डिक्लेअर झालाय. द प्रॉब्लेम इज की प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पने तो डिक्लेअर केलाय. अजून त्याच्यावर फार क्लॅरिटी नाहीये. पण UPSC आणि MPSC पर्स्पेक्टिव्हने हा जो फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे, ट्रेड डील आहे, ती फार जास्त इम्पॉर्टंट आहे GS3 पेपरच्या पर्स्पेक्टिव्ह. कारण पॉसिबिलिटी आहे की याच्यामुळे ओव्हरऑल जो ट्रेड नेचर आहे, आपला ट्रेड डिरेक्शन आहे, ट्रेड बास्केट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारे चेंजेस येतील आणि त्याच्यामुळे हा टॉपिक आपल्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने फार इम्पॉर्टंट. मग आजच्या या सेशनमध्ये आपण त्यालाच कसं आन्सर रायटिंग स्ट्रक्चरमध्ये फिट बसवायचं आहे, तो जो नॉलेज आहे आपला, हेच इथे आपण बघणार आहोत. बघा आता क्वेश्चन काय आहे. डिस्कस द रोल ऑफ इंडिया US ट्रेड डील और FTA इन स्ट्रेंथनिंग इंडियाज ग्लोबल पोझिशन. ठीक आहे, किंवा याचे स्ट्रेंथनिंग इन द सेन्स की पहिले बघा इथे कीवर्ड आहे डिस्कस. मग डिस्कस म्हटल्यावर तुम्हाला सगळ्या डिरेक्शन्सने, सगळ्या अँगलने याला डिस्कस करायचं. इन अ सेन्स की व्हॉट इट इज फर्स्ट, ठीक आहे, व्हॉट इट इज, देन मग याचे ऍडव्हान्टेजेस काय, बेनिफिट्स काय, याचे चॅलेंजेस काय, राईट, म्हणजे डिसएडव्हान्टेज किंवा प्रॉब्लेम्स काय, आणि मग याला मेजर्स काय आपण घेऊ शकतो. दॅट इज इक्वली व्हॉट वी हॅव टू कनेक्ट इट विथ दॅट. ओके, सो स्ट्रक्चर कळालाय आय गेस तुम्हाला, ज्याच्या थ्रू तुम्ही इथे करू शकता. प्लस इथे तुम्ही काही फॅक्ट जर का आन्सर मध्ये असेल, दॅट इज रिअली वेल अप्रिशिएट, कारण पेपर आहे GS3. ठीक आहे, GS3 मध्ये आधीच लोकांना स्कोर कमी येतोय, कारण तिथे काही अजून ऍडिशनल नीड आहे दॅट वी नीड टू फुलफिल. सो डिमांड काय बघा, डिमांड दॅट इज मागणी काय, दॅट इज सिम्पली आस्किंग यू फॉर की इंडिया US चा हा जो फ्री ट्रेड आहे, याचे बेनिफिट्स म्हणा किंवा इंडियाच्या पोझिशनला कसे कसे बेनिफिट्स आणि चॅलेंजेस सुद्धा आहेत. ठीक आहे, या अँगलने तुम्हाला हा क्वेश्चन बेसिकली विचारतो. ठीक आहे, स्ट्रेंथनिंग पण, मग त्याचे चॅलेंजेस काय त्या स्ट्रेंथनिंग मध्ये, आणि मग मेजर्स काय आपण घेऊ शकतो. ठीक आहे, सो मग बघा आता इथे इंट्रोडक्शन. हा इंट्रोडक्शन तुम्हाला पहिले तर या ट्रेड डील बद्दल इन्फॉर्मेशन द्यायची तुम्हाला. प्लस काय काय म्हटलंय, कारण आपल्या डोमेन मध्ये सध्या आपल्याकडे फार जास्त इन्फॉर्मेशन नाहीये, बट व्हॉट एव्हर दॅट इन्फॉर्मेशन इज, की ज्याच्या थ्रू आपण ट्रेड डील हा $50 बिलियन वर आपला हा जो ओव्हरऑल ट्रेड आहे तो जाईल. ठीक आहे, प्लस प्लस राईट, मग इथे गुड्स आणि सर्व्हिसेसचा हा जो एक्सचेंज आहे तो सुद्धा होणार आहे. प्लस हा जो पनिशिंग टॅरिफ्स होते आपल्यावर, राईट, 50% ॲज इन. ठीक आहे, सो ते सुद्धा रिड्यूस्ड होतील. राईट, ऍटलीस्ट दिस इन्फॉर्मेशन यू कॅन राईट इट ओव्हर. ठीक आहे, सो तो हा झाला जनरल इंट्रोडक्शन, जो तुम्ही 30 वर्ड्सच्या अराउंड मध्ये पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहिणार आहात. ठीक आहे, पॉइंट फॉर्मॅट मध्ये तुम्ही हा पॉइंट तिथे हा आन्सर तुम्ही पहिले एक्सप्लेन करणार आहात. नेक्स्ट काय, मग हाऊ इट स्ट्रेंथन इंडियाज पोझिशन. ठीक आहे, मग इंडियाज पोझिशन म्हणा किंवा इंडियाला कसं बेनिफिट होत आहे, मग त्याचे दोन वेज मध्ये, एक तर शॉर्ट टर्म आणि एक लॉंग टर्म. मग शॉर्ट टर्म मध्ये कसे बेनिफिट्स आहे आपल्याला, इमिडिएट कसे बेनिफिट्स आहे. मग पहिला तर टॅरिफ रिडक्शन, आपल्यावरचे जे 25% रशिया ऑइल टॅरिफ होते ते कमी झाले, पनिटिव्ह टॅरिफ, आणि प्लस हे जे रेसिप्रोकल टॅरिफ्स होते 25% ते कमी होऊन 18% इज व्हॉट द रेट डिसाइडेड अकॉर्डिंग टू द मिस्टर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे, मग सेकंड द रिइन्स्टेशन ऑफ ट्रेड, की आधी जो ट्रेड होता किंवा ट्रेड रिलेटेड जे रेस्ट्रिक्शन्स होते इंडियन गुड्सवर ते सुद्धा आता कमी झालेत. पण प्लस इन्व्हेस्टमेंट सुद्धा परत स्टार्ट होईल फ्रॉम US इन टू दी कंट्री. त्याच्यामुळे हे जे रिलेशन्स कुठेतरी बिटर होते, राईट, ते सुद्धा आता मे बी ऑन ट्रॅक. तो शॉर्ट टर्म गेन आहे. मग अगेन इंडियाच्या पोझिशनला, ग्लोबल पोझिशनला कसा सपोर्ट करेल, लॉंग टर्म मध्ये मार्केट डायव्हर्सिफिकेशन आणि रिड्यूस डिपेंडन्सी. कसा, की त्याच्यामुळे काय होईल की आपण EU सोबत पण ट्रेड डील केलाय, आपला ऑस्ट्रेलिया सोबत पण आहे, आपला बाकी साऊथ ईस्ट एशियन सोबत पण अग्रीमेंट डिस्कशन मध्ये, प्रोसेसमध्ये. ठीक आहे, सो अशा केसमध्ये आपल्याला मार्केट डायव्हर्सिफिकेशन फार अवेलेबल आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे रिड्यूस डिपेंडन्सी सुद्धा होईल. आत्मनिर्भर भारत, राईट, हा जो आपली टॅग लाईन आहे, हा जो आपला गोल आहे बेसिकली, तो सुद्धा अचीवमेंट याच्या थ्रू होऊ शकतो. सप्लाय चेन रिझायलियन्स आणि डिरिस्किंग. चायना द मोस्ट इम्पॉर्टंट क्रिटिकल फॅक्टर, कारण ज्या हिशोबाने चायनाने US क्रिटिकल मिनरल म्हणा किंवा बाकी टेक्नॉलॉजीवर रेस्ट्रिक्शन टाकले, फ्युचर इंडिया सोबत क्लॅशेस मध्ये सुद्धा असं काहीतरी होऊ शकतं. म्हणून डिरिस्किंग करणं आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. प्लस ज्याचा एक अगेन ऍडव्हान्टेज आहे की चायना प्लस 1 जी पॉलिसी आहे, जी ग्लोबल इन्व्हेस्टर अडॅप्ट करतायत, त्याचा हा एक प्लस पॉइंट जो आहे तो आपल्या इंडियाला भेटू शकतो, कारण इंडिया चायना ट्रेड डील इथे
होईल. ठीक आहे. देन टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, बेसिकली जो टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आपल्यासाठी की आहे, मग डिफेन्स रिलेटेड असेल, AI असेल, 5G 6G टेक्नॉलॉजी असेल, मग बाकी अजून ज्या टेक्नॉलॉजीज आहे आपण क्वांटम टेक्नॉलॉजी, त्याचा ट्रान्सफर त्याच्या थ्रू होणं इज व्हॉट इक्वली एक्सपेक्टेड आणि म्हणून इंडियाची जी ग्लोबल पोझिशनिंग आहे ती अजून जास्त स्ट्रॉंग होईल. ठीक आहे. इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हने तर हे आहे, लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने बिलकुल मोबिलिटी, प्रोफेशनलची मोबिलिटी आणि तो पॉईंट असेल आणि हाय क्वालिटी इन्व्हेस्टमेंट. मग आपला H1B विजावरचा जो इश्यू आहे त्याच्यामुळे इंडियनचा जो विजाचा जो कोटा आहे तो सुद्धा वाढवला जाईल, त्याचे सुद्धा बेनिफिट्स आपल्याला इथे होतील. देन इझी मार्केट ऍक्सेस टू द US. US इज द लार्जेस्ट कन्झ्युमर मार्केट आणि तिथे आपल्याला डायरेक्ट मार्केट ऍक्सेस ॲट अ चीपर कॉस्ट. मग आपल्याला बाकी कंट्रीज व्हिएतनाम, बांगलादेश यांच्या कंपॅरिझन मध्ये काहीतरी ऍडव्हान्टेज भेटेल. जो त्यांचा फेवर्ड स्टेटस आहे त्याच्यामुळे त्यांना टॅरिफ कमी आहे, बट ऍटलीस्ट त्या कम्पेटेबल टॅरिफवर आपण जाऊ. रादर दॅन 50 किंवा 25% टॅरिफवर मग आपले गुड्स फार कॉस्टलियर आहे, त्याच्यामुळे मार्केट शेअर ऑक्युपाय करणं आपल्याला कंपॅरेटिव्हली इझी नव्हतं है ना. सो तो आता इथे होईल. आणि इन्क्रीज इन्व्हेस्टमेंट हा तर एक क्रिटिकल पॉईंट आहे, कारण इंडियामध्ये आज पण है ना इन्व्हेस्टमेंट बेसिकली यूएसची एक सिग्निफिकंट इन्व्हेस्टमेंट आहे आणि इन्व्हेस्टमेंट फक्त इन्व्हेस्टमेंट नाही, त्याच्यामुळे जिओ पॉलिटिकल बेनिफिट्स आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर पण होतात आणि त्याचे बेनिफिट्स. ठीक आहे. सो मला वाटतं हे पॉईंट्स आहेत जे तुम्ही इथे मेन्शन करायला पाहिजेत. प्लस मग आता चॅलेंजेस आहेत का? बिलकुल, देर आर लॉट ऑफ चॅलेंजेस विथ दिस फ्री ट्रेड अग्रीमेंट, ट्रेड डील्स. पहिली तर गोष्ट आहे की ट्रेड डील्स अजून क्लिअरच नाहीये, कारण वन साइड युनिलॅटरली एक्सपोज केलंय, अजून कमिटमेंट आणि कन्व्हिक्शन दिसत नाहीये की काय काय टर्म्स आणि गोष्टी असतील. दुसरा पॉइंट आहे आपला की आपले ऍग्रिकल्चर गुड्स, डेअरी मार्केट आणि मग बाकी जे मार्केट्स आपले सेन्सिटिव्ह मार्केट त्याचा काय स्टेटस आहे, कारण युएसचा फार फोर्स आहे टू ओपन दॅट पर्टिक्युलर मार्केट फॉर देअर गुड्स, राईट. त्याच्यामुळे आपली जी डोमेस्टिक इकॉनॉमी आहे, MSME आहे, त्याला फार जास्त प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. दॅट इज इक्वली अ ग्रेट चॅलेंज दॅट लाइज विथ दिस. देन द नेक्स्ट वन इज US ट्रेड बॅरियर पॉलिसी. अच्छा, परत आपण जर का मार्केट ओपन केलं तर दॅट इज नॉट नेसेसरी US विल ओपन इट, राईट. द रिझन इज आणि युएसची आपल्या काही कंडिशन्स आहे. ठीक आहे. US बेसिकली रूल बेस्ड ऑर्डरचा प्रमोटर आहे, राईट, पण तो स्वतः फॉलो करत नाही. त्याच्यामुळे मग आपल्या गुड्सवर तिथे चाइल्ड लेबर म्हणून, एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स म्हणून किंवा विमेन आणि बाकी जे व्हायोलेशन्स आहेत, भरपूर रेस्ट्रिक्शन्स आहेत, नॉन ट्रेड बॅरियर ज्याला म्हणतो, त्या बेसिसवर इंडियन गुड्सवर बॅरियर लावलेले आहेत भरपूर. इंडियाचा श्रिम्प ट्रेडवर असेल किंवा यू विल फाइंड ऍग्रिकल्चर गुड्सवर इथे फर्टिलायझर, ओव्हर यूज ऑफ फर्टिलायझर, पेस्टिसाइड म्हणून बॅरियर तिथे पुटिंग केले. ठीक आहे. फ्रिक्वेंट पॉलिसी चेंजेस एवढे जास्त आहे आणि एवढे व्हिम्सिकल आहे की त्याच्यामुळे अजून याच्यामध्ये सर्टन्टी कितीपर्यंत राहिली इज नॉट प्रिटी मच क्लिअर है ना. की रोज काहीतरी डोनाल्ड ट्रम्प म्हणा किंवा मे बी इन फ्युचर जर ही पॉलिसी कंटिन्यू राहील तर ट्रेड डीलचा दॅट डझंट मेक अ सेन्स. मग हा सुद्धा एक चॅलेंज आहे ज्याच्यावर इंडिया फुल्ली काही करू शकत नाही. थर्ड पॉइंट इज की थ्रेट टू स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी अँड सोव्हरेनिटी. जर का तो ट्विट तुम्ही बघितला असेल तर त्या ट्विटमध्ये क्लिअरली सांगितलं डोनाल्ड ट्रम्पनी, मिस्टर ट्रम्पनी, की मग इंडिया रशियाकडून ऑइल बाय करणार नाही, इंडिया US कडून करेल, व्हेनेझुएलाकडून जो ऑइल प्रोड्यूस होईल तो करेल आणि भरपूर काही गोष्टी. मग अशा केसमध्ये आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी राहिली कुठे? आपण सोव्हरेन नाही आहे. जर आपले डिसिजन आपण ऑइल कुणाकडून परचेस करणार आणि कुठे देणार, जर का हे थर्ड कंट्री डिसाइड करत असेल तर वी आर नॉट बाय एनी मीन्स सोव्हरेन, वी आर रॅदर देन डिपेंडेंट कंट्री है ना. मग अशा केसमध्ये तो एक मेजर चॅलेंज आहे जो आपल्या कंट्रीला फेस करावा लागेल. इथे जिओ पॉलिटिकल फ्रिक्शन मे हॅम्पर, राईट. मग किती सारे कंट्रीजमध्ये किंवा ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यामुळे फर्दर इन फ्युचर जिओ पॉलिटिकल फ्रिक्शन्स क्रिएट होतील आणि तो प्रॉब्लेम आहे. कन्सर्न्स ओव्हर ऍग्रिकल्चर अँड डेअरी ट्रेड एक अगेन प्रॉब्लेम आहे. मग एवढे मल्टिपल ट्रेड अग्रीमेंट्स असतील, जसं EU सोबत आहे, ऑस्ट्रेलिया सोबत आहे, मग यांच्यामध्ये सुद्धा फ्रिक्शन होईल ना. मग यांच्या कारण एवढे सारे ट्रेड अग्रीमेंट्स असतील तर त्याच्यामध्ये मग तुम्ही फ्रिक्शन्स होईल. मग याला या रेट आहे, याला या रेट आहे, याला हा रेट आहे, त्याच्यामुळे मग रेटमध्ये डिफरन्स होईल आणि त्याच्यामुळे पॉसिबली प्रॉब्लेम क्रिएट होतील. नॉट नाव मे बी बट इन द नियर फ्युचर है ना. तो सुद्धा एक चॅलेंज आहे जो आपल्याला हे फ्री ट्रेड अग्रीमेंट करताना बघावा लागेल आणि EU आणि US सोबत तर स्पेसिफिकली. मग मेजर्स काय असतील, याला उपाय काय असतील? मग आपण उपाय इन अ सेन्स की हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करणं मस्ट आहे. मग इन अ सेन्स की पहिली आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आणि सोव्हरेनिटी आपण कॉम्प्रोमाइज करायला नको. दॅट इज फाईन विथ के ग्लोबल फ्री ट्रेड डीलमध्ये तुम्हाला गिव्ह आणि टेक अप्रॉच ठेवावा लागतो, बट
ऑटोनॉमी आणि सोव्हर्निटी याच्या दिस आर नॉन क्वेश्चनेबल है ना, याच्यावर क्वेश्चन रेज होऊ शकत नाही, दॅट इट शुड बी. ठीक आहे. सो इंडिया नीड्स टू बी प्रिटी मच क्लिअर ऑन दॅट स्टान्स. देन दी टर्म्स दी ऍग्रिकल्चर गुड्स आणि बाकी MSME आहे याला प्रोटेक्ट करण्यासाठी इंडियाने डोमॅस्टिकली जो प्रोडक्शन जो फार्मर आहे आपला किंवा हे जे प्रोड्युसर्स आहे यांच्या कॅपॅसिटीज एनहान्स करायची गरज आहे. त्यांना फॉरेन मार्केट ऍक्सेस देण्यासाठी कॅपेबल करण्यासाठी गरज आहे. मग मार्केटिंग असेल, एक्सपर्टीज असेल, टेक्नॉलॉजी असेल, AI इक्विप थिंग्स असतील, देणं प्रोव्हाइड करणं इज व्हेरी 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 नीडेड आणि इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग तुम्ही इथे परत ते ट्रेड डील्स आणि नॉर्म्स आहेत, मग याच्यावर तुम्हाला क्लिअर स्टान्स आणि क्लिअर स्ट्रॅटेजिक सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. फोर्थ आहे की तिथे जो ट्रेड बॅरियर आहे त्याच्या अगेन्स्ट तो म्युच्युअली रिझोल्युशनने आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे, ज्याच्यामुळे मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपले काही एक्सटेंटवर फॉर शुअर सॉल्व्ह होतील. ओके. सो सोल्युशन्स आपण तिथे घेतले आणि मग कन्क्लुजन. येस, निष्कर्षमध्ये काय करणार आपण, मग येस दॅट इज ॲब्सोल्युटली की आपल्याला फ्री ट्रेड अग्रीमेंट करायचं बिकॉज वी आर ऑल लुकिंग फॉर द बेनिफिट. सो मग इथे हाच असेल की बघा ट्रेड अग्रीमेंट जो करतोय आपण, इट इज नॉट फॉर एनी बेनिफिट टू एनी वन कंट्री और एनी वन प्लेयर. नो, वी आर लुकिंग फॉर दॅट शुड बी म्युच्युअली बेनिफिट अँड टू एक्सटेंड की सगळ्यांना त्याचा बेनिफिट. बरं, इंडिया आणि यूचा ट्रेड डील असेल किंवा US चा ट्रेड डील असेल, त्याचा बेनिफिट सगळ्यांना जर का झाला तर दॅट इज व्हॉट द इंडियाज बेनिफिट, राईट, अल्टिमेटली. So in the conclusion we should write it as कि the India EU-US trade deal is again a landmark deal in itself because it has been pending since a long. But equally we have to make it sure that all stakeholders should be well represented, their concern should be well acknowledged, and it should lead to the solution in a way that should be benefited for all. येस. सो सिम्पली मग या वे मध्ये जर कन्क्लुजन केलं तर मला वाटतं हा जो क्रिटिकल ट्रेड डील वाला जो इश्यू आहे, ठीक आहे, किंवा क्वेश्चन आहे, आपण याला बेस्ट आन्सर करू शकतो. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करायला सुद्धा. थँक्यू.